सलग चौथ्या दिवशी परभणीला पावसाने झोडपलंय। मागच्या 1 तासापासून परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि यामुळे परभणी शहर अख्खं पाण्यात गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मी सध्या परभणीच्या बेलेश्वर नगर भागामध्ये उभा आहे आणि आपण बघू शकतो जवळपास गुडघ्यापेक्षा जास्त पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे आणि यामुळेच कुठेतरी रस्त्याचं नदी झाल्याचं चित्र परभणीतल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर पाहायला मिळतंय। हे चित्र बेलेश्वर नगर परिसरातलं आहे। शहरातील गांधी पार्क असेल, अष्टभुजा देवी मंदिर असेल, त्यानंतर शिवाजी चौक असेल, तसेच वसमत रस्त्यावरील अनेक भाग जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। कारण पाण्याचं मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे शहरातील नालेसफाईचा जे काही प्रश्न आहे ते पुन्हा एकदा उघड झालेला आहे। नालेसफाई व्यवस्थित करण्यात आलेली नाही। अरुंद नाल्यांमुळे हे जे पाणी जे आहे ते सर्व पाणी रस्त्यावर आलेले। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये शहरातील नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेले, कारण 1 तासामध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि यामुळेच कुठेतरी परभणी शहर पूर्णतः पाण्यामध्ये गेल्याचं चित्र आहे। वेगवेगळ्या भागामध्ये हे पाणी साचलेलं आहे। यामुळे सकाळी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, स्कूल व्हॅन रस्त्यामध्ये पाण्यामध्ये बंद पडतायत, दूधवाले असतील, त्यानंतर सामान्य नागरिक जे काही सकाळी देवधर्म करतात, देवाला जाणारे नागरिक असतील, यांची मोठी अडचण या पावसामुळे झालेली आहे। कारण 1 तासामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसलेला आहे आणि यामुळेच कुठेतरी शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।